नमस्कार, मी संजय बद्रेकर. आज 30 जून 1840 या दिवशी एक आगळीवेगळी घटना अशी घडलेली. ना जन्म ना मृत्यू. या दिवशी स्वामीनिष्ठ रंगो बापूजी यांचे चरण इंग्लंडमध्ये पडले. तुम्ही म्हणाला असा वेगळा दिनविशेष कसा काय की यांचे चरण इंग्लंडमध्ये पडले. आता त्याची एक रोमांचकारी हकीकत मी तुम्हाला सांगतो. स्वामीनिष्ठ रंगो बापूजी यांचा जन्म, त्याची निश्चित तारीख कोणालाही माहिती नाहीये. स्वामीनिष्ठ रंगो बापूजी यांचा जन्म मावळ तालुक्यातील करी या गावात 1800च्या सुमारास झालेला आहे. आणि त्या दिवशी रंगपंचमी होती म्हणून त्यांचं नाव रंगो असं ठेवलेलं होतं. बालवयातच उपजत बुद्धी लाभलेल्या या रंगो बापूजींनी त्या काळात मोडी, पारशी या भाषा हस्तगत केल्या. ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला असणाऱ्या रंगो बापूजींनी पुढे सातारच्या दरबारामध्ये नोकरी पत्करली. या काळात 1818च्या सुमारास पेशवाई बुडालेली होती. पण धूर्त इंग्रजांनी पेशवाई बुडवल्यानंतर मराठ्यांचा रोष नको म्हणून सातारच्या छत्रपतींचं राज्य नाममात्र जहागिरी देऊन तसंच ठेवलेलं होतं. परंतु सातारच्या छत्रपतींच्या गादीवरती प्रतापसिंह नावाचा कर्तबगार अधिकारी आला. त्याने इंग्रजांच्या विरोधात अनेक उपक्रमांचा धडाका लावल्यामुळे इंग्रज आणि सातारचे छत्रपती यांच्यातले संबंध दुरावले. ते इतके दुरावले की सातारच्या छत्रपतींचं राज्य खालसा करण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली आणि जवळजवळ छत्रपतींना त्यांनी नजर कैदेतच ठेवले असे म्हणायला हरकत नाही. तेव्हा आपल्या छत्रपतींना न्याय मिळण्यासाठी रंगो बापूजींनी इंग्लंड गाठायचं ठरवलं. आणि त्या काळात बघा, तुम्ही विचार करा, त्या काळामध्ये कोणतीही आधुनिक साधने नसताना गपचूप अरबांच्या मदतीने इटाली जर्मनी मार्गे या गृहस्थाने इंग्लंडमध्ये पाय ठेवला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं होतं की आजचा हा दिनविशेष ना कोणाचा जन्म आहे ना कोणाचा मृत्यू आहे. 30 जून 1840 या दिवशी लंडनच्या भूमीवरती मराठमोळ्या वेशात मोठ्या डौलात 30 जून 1840 या दिवशी रंगो बापूजी इंग्लंडमध्ये अवतरले. यानंतर सुरू झाला एक संघर्षाचा इतिहास. लंडनमध्ये त्या काळात रंगो बापूजी स्वामीची सेवा करण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तब्बल 14 वर्ष, म्हणजे जसा रामाने 14 वर्ष वनवास भोगला तसे 14 वर्ष तिथे राहिले. आणि ब्रिटिशांच्या विरोधात आपल्या धन्याला न्याय द्यावा, त्यांचं राज्य खालसा करण्याचं कारण दाखवावं याच्यासाठी झगडत राहिले. त्यांची ती चिकाटी पाहून अखेर ब्रिटिश पार्लमेंटला त्यांची दखल घ्यावी लागली. त्या काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये रंगो बापूजींचं भाषण झालं. अनेक पुरावे त्यांनी सादर केले. परंतु कायद्याचं राज्य म्हणणारे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असणारे इंग्रज फक्त स्वतःवर अन्याय झाला तरच त्यांची न्यायबुद्धी जागृत होत असे, दुसऱ्यावर झालेल्याचा नाही. त्यामुळे एवढा खटाटोप करून सुद्धा रंगो बापूजींच्या पदरी निराशाच आली. आणि एवढं करूनही जेव्हा त्यांना एक बातमी समजली की छत्रपतींचं निधन झालं, तेव्हा त्यांनी बाणेदारपणे उद्गार काढले की राजा मेला तर राज्य मेलं नाही, न्याय मेला नाही आणि तो मिळवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अर्थात इंग्रज काही एवढ्या कच्च्या गुरूचे चेले नव्हते की रंगो बापूजींनी त्या आपली बाजू मांडली आणि इंग्रजांनी ती पटकन ऐकली. इंग्रजांनी त्यांना कोणता न्याय दिला नाही. उपाशी राहून रस्त्यात पायी धूळ उडवत रंगो बापूजी लढत होते. इंग्रज त्यांची चेष्टा करत होते की का हो, छत्रपतींचे वकील समजता आणि पायी धूळ उडवत तुम्ही चाललेले आहात. तेव्हा त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिलं की तुमच्या राजाने आमचं राज्य धुळीस मिळवल्यामुळे हे कळावं म्हणून मी धूळ उडवत लंडनची तुमच्या साऱ्या लंडनमध्ये फिरत आहोत. हे त्यांनी उद्गार त्यावेळेच्या ब्रिटिश लोकांपुढे काढले. अर्थात काही चांगले इंग्रज सुद्धा त्यांच्या बाजूनी होते. त्यांनी रंगो बापूजींना मदत केली, परंतु शेवटी अपयश आले आणि अखेरीस त्यांनी लंडन सोडण्याचा निर्णय घेतला. 18 डिसेंबर 1853 या दिवशी रंगो बापूजींनी लंडन सोडलं. त्यांनी जेव्हा लंडन सोडलं तेव्हा शेकडो इंग्रज त्यांना भेट द्यायला आलेले होते आणि एक सुंदर असं 18 कमळांचं चांदीचं तबक
धन्याची एकनिष्ठ सेवा करण्याबद्दल एक स्मृतिचिन्ह इंग्लंडच्या लोकांनी रंगो बापूजींना दिलं. त्याच्यामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य होते. ही गोष्ट निश्चितच आपल्याला अभिमानाची आहे. यानंतर रंगो बापूजी भारतात आले आणि 1857च्या उठावामध्ये जे काही भारतातले दिग्गज नेते होते त्यामध्ये एक रंगो बापूजी होते. 57च्या युद्धामध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अटक पण झालेली होती, परंतु मोठ्या शिताफीने ते सटकले. ते सटकल्यानंतर ते कुठे गेले याचा इतिहासाला शोध नाही. त्याचा राग इंग्रजांनी रंगो बापूजीच्या मुलावर काढला, त्याला पकडलं आणि तोफेच्या तोंडी दिलं. परंतु स्वामीची निष्ठा बजावणाऱ्या रंगो बापूजींचं पुढे काय झालं हे इतिहासाला माहिती नाही.